मनाविरुद्ध लग्न भाग 9. मला वेळ मिळाला नाही. तो वॉच काढत बोलला. मग कधी मिळेल तुला वेळ? जेजुरीवरून आल्या आल्या जाणार होतास ना? की तेही तुझे नाटक होते मला जेजुरीला नेण्यासाठी? ती आज भलतीच रागात होती. हे बघ, आपण यावर उद्या बोलू. मी आता तुझ्याशी कसलाच वाद घालायच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज काही वेळासाठी गप्प बस. विक्रम इरिटेट होत बेडजवळ जात म्हणाला. एक तर तू खूप थकून आला होता. त्यात रुचीची किरकिर त्याला ऐकायची नव्हती. पण मला आत्ताच बोलायचं आहे आणि तुझी हिंमत कशी झाली मला गप्प बस म्हण? ती बोलत त्याच्या समोर जातच होती की तिचा साडीत पाय अडकला आणि ती सरळ त्याच्या अंगावर आदळली. अचानक ती अशी आदळल्याने त्यालाही सावरता आले नाही व दोघेही सोबतच बेडवर पडले. त्या दोघांना तर काही समजलेच नाही. काही कळायच्या आधीच ती त्याच्यावर होती आणि तो तिच्या खाली. त्याचे हात तिच्या उघड्या कमरेवर होते व तिचे हात त्याच्या छातीवर विसावलेले होते. पण त्याची त्या दोघांनाही भांत्रा कुठे होती? ते तर कधीचेच हरवले होते एकमेकांच्या डोळ्यात. काय झाले? कसे झाले? हे पाहण्याचीही त्यांना शुद्ध नव्हती. कितीतरी क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून ते तसेच पडले होते. ते गुंतलेले डोळे जणू एकच भाषा बोलत होते. दादा, वहिनी चला, आईने जेवायला बोलावले आहे. प्रिया दारातूनच सरळ आत येत बोलली. पण समोरचे दृश्य पाहून, ओ सॉरी सॉरी, मला नॉक करून यायला पाहिजे होते. मी खरंच काही पाहिले नाही हा. प्रिया स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवून रूममध्ये आली. तशी भरकन निघून जातच म्हणाली. प्रियाच्या बोलण्याने दोघेही भानावर आले आणि असे एकमेकांवर पडलेले पाहून गडबडलेही. प्रिया, असं काहीही नाही आहे. रुची बोलत उठतच होती की उठता उठता पुन्हा त्याच्या अंगावर आदळली. विक्रम म्हणाला, आई ग, तुला आज माझे हाडं मोडायचीच आहेत बहुतेक. चुकून तुझ्या अंगावर पडले मी. आणि एवढ्याने तुझे हाडं जर मोडत असेल तर ही एवढी बॉडी काय फक्त दाखवायला म्हणून फिरतोस का? रुची अजूनही त्याच्यावरच पडून बोलत होती. तू आधी माझ्या अंगावरून उठण्याचे कष्ट घेशील का? की असंच बोलत बसायचं आहे? तसा मला काही प्रॉब्लेम नाहीये. विक्रम शेवटचं वाक्य गालात हसत मनातच पुटपुटला. हो हो, तिच्या लक्षात आलं की ते अजूनही त्याच्या अंगावर आहे. तशी ती पटकनच उठू लागली. विक्रम म्हणाला, आता तरी नीट उठ, नाहीतर पुन्हा माझ्या अंगावर आदळशील. तशी ती नीट काळजी घेत त्याच्या अंगावरून उठली. ती उठल्यावर विक्रमही नीट उठून बसला व त्याने एक मोठा श्वास घेतला. रुचिता म्हणाली, एवढंही माझं वजन नव्हतं. तुझी ओव्हर ऍक्टिंग बंद कर. ज्याच्या अंगावर आदळलीस त्यालाच माहीत असेल ना अंगावर किती मोठं वजन घेऊन होता ते. विक्रम पुटपुटत म्हणाला, तू मला काही म्हणलास का? रुची बारीक डोळे करत बोलली, हो, आईने जेवायला बोलावले. चल लवकर चल, नाहीतर ते वेगळाच अर्थ काढत बसतील तिकडे. बोलत विक्रम रूम बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी, वा वहिनी, काय सुंदर साडी दिली तू नेसून. मला तर अशीच येतच नाही. प्रिया स्वतःला आरशात निहाळत बोलली. रुचीने तिला तिची लग्नातील एक सुंदर साडी नेसून दिली होती व सोबतच तिचा सुंदर आणि चेहऱ्याला साजेसा मेकअपही करून दिला. बाकी ज्वेलरी तर प्रियाजवळच होती. आधीच देखणी असलेली प्रिया त्या जांभळ्या बनारसी सिल्क साडीत अधिकच उठून दिसत होती. प्रिया म्हणाली, थँक्यू वहिनी, रिअली यू आर ग्रेट. अगं थँक्यू काय त्यात? साडी नेसवून देणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. रुची हलकी हसत बोलली. प्रिया म्हणाली, तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे. आणि मी तुला असं कोरडं थँक्यू नाही बोलणार. आप ही ये देन प्रिया याद रखेगी. रुचीला तिच्या नौटंकीवर हसू येत होते. तिने थोडे फारच काही तिला करून दिले, पण त्यातही ती इतकी खुश झाली होती. दादा, मी कशी दिसतेस? प्रियाने बाहेर येऊन डायनिंग टेबलवर बसलेल्या विक्रमला विचारले. खूप छान दिसतेस. विक्रम तिच्याकडे न पाहताच बोलला. दादा, एक वेळेस बघ तर माझ्याकडे, मग सांग, प्रिया चिडून म्हणाली. विक्रमने जीवावर येऊनच तिच्याकडे पाहिले, पण जसे पाहिले तसा तो पाहतच राहिला. ती त्या साडीत सुंदर तर दिसतच होती, पण आज त्याची दादा दादा म्हणून त्याच्या मागे दुडदुड धावणारी प्रिया एवढी मोठी झाली याची जाणीव त्याला आज होत होती. तो तिला पाहून भावुक कसा झाला त्याचं त्यालाच कळलं नाही. प्रिया म्हणाली, दादा सांग ना. प्रियाच्या आवाजाने तो भानावर आला. खूप छान दिसतेस प्रिया. त्याने फक्त एवढेच म्हटले. आई कशी दिसतेस मी? प्रियाने निर्मलाबाईंना विचारले. खूप सुंदर दिसतेस माझी लेक. निर्मलाबाई तिच्या कानामागे टीक लावत बोलल्या. त्यानंतर तिने मोबाईलमध्ये खूप साऱ्या स्वतःच्या सेल्फी क्लिक केल्या आणि अक्षरा आल्यावर तिच्यासोबत कॉलेजला निघून गेली. विक्रम ती गेली त्या दिशेने अजूनही पाहत होता.
आज त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव अधिक तीव्रतेने होत होती. मम्मी पप्पा सांगा मी कशी दिसते? दिव्या आपली एक्सायटेड पदर सोडून नेसलेली साडीवर पोच देत बोलली. तसे हॉलमध्ये बसलेले सुमन, रामराव व प्रशांत तिच्याकडे एकटक पाहू लागले. तिने साडी तर ठीकठाक नेसली होती, पण मेकअपचा एवढा ओव्हरफ्लो केला होता की पूर्ण मेकअपचा डब्बाच जणू चेहऱ्यावर गिरवला. हा वाचून सुमनबाई म्हणाली, एकदम परीसारखी दिसत आहेस तू दिव्या. प्रशांत म्हणाला, मम्मी मला वाटते तुला चुडेल बोलायचं असेल. तू गप्प बस प्रशांत. तुला तुझ्या बहिणींशी कधी सरळ बोलता नाही येत का? सुमन त्याच्यावर खेचखाचवत बोलल्या. दिव्या म्हणाली, जाऊ दे मम्मी, तसेही म्हणतात ना, अद्रक क्या जाने बंदर की बात. त्यावर प्रशांत जोरजोराने हसू लागला. दिव्यादी, तू पहिल्यांदाच मन योग्य वापरलीस बघ. तू खरंच बंदर दिसत आहेस. प्रशांत हसतच बोलला. दिव्या त्याला चिडून बोलतच होती की तिचा मोबाईल वाजला आणि प्रशांत संधीचा फायदा घेत स्कूल बॅग घेऊन पळाला. विक्रम नाश्ता केल्यावर लगेच ऑफिससाठी निघत होता. गाडी स्टार्ट करून तो निघणार तोच रुचीचा आवाज त्याच्या कानावर आला. रुची म्हणाली, विक्रम थांब. आवाज देऊन रुची विक्रमजवळ आली. रुची म्हणाली, आज तरी वेळ मिळाला ना तुला लॉयरला भेटायला की मी भेटू? विक्रम म्हणाला, मी आज भेटणार आहे, पण तुलाही सोबत यावे लागेल. रुचिता म्हणाली, मला का? विक्रम म्हणाला, माझ्या एकट्याचाच डिवोर्स आहे का? रुची म्हणाली, तुला कधी सरळ बोलता येत नाही का रे? विक्रम म्हणाला, मी ॲडव्होकेट मिस्टर सिर्केंना कॉल केला होता. त्याने डिवोर्ससाठी आपल्या दोघांना यायला सांगितले. रुची म्हणाली, मग हे तुम्हाला कधी सांगणार होता? विक्रम म्हणाला, तुझ्या मोबाईलवर मेसेज केला होता आणि सोबत ॲड्रेसही. तू आज सकाळपासून रूममध्ये आली नाही म्हणून मेसेज करावा लागला. तशी रुची मोबाईल काढून बघते, हा तर परवा रात्रीचाच नंबर आहे. म्हणजे त्या रात्री याने मला कॉल केला होता. रुची मोबाईल पाहत विचार करते. ती त्याने मेसेजवर पाठवलेला ॲड्रेसवर टाईम बघते व स्कूटी काढून कॉलेजसाठी निघते. इकडे प्रिया आणि अक्षरा कॉलेजमध्ये चालणारे ट्रेडिशनल डे मस्त एन्जॉय करत होत्या. मित्रमैत्रिणीचे ग्रुपने सेल्फी क्लिक करणे चालू होते. प्रियाचा ग्रुप म्हणजे अक्षरा, प्रिया आणि वैभव. खूप कमी दिवसात त्यांचा छान ग्रुप तयार झाला होता. अक्षरा तर तिच्या एरियाच्या समोरच्या कॉलनीतच राहत होती, म्हणून दोघी सोबतच येत जात होत्या. वैभव म्हणाला, यू बथ आर यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. थँक्स वैभव, तू पण छान दिसत आहेस. प्रिया बोलली आणि अक्षरानेही तिला ऑप्रिशिएट केलं. ओ थँक्स ब्युटिफुल लेडीज. वैभव आपला चष्मा सावरत शाहरुख खानची फेवरेट पोज देऊन उभा राहत बोलला. अक्षरा म्हणाली, ए बस बस, जास्त हवेत नको उडूस. फक्त तू छान दिसत आहे बोललो आम्ही. शाहरुख खान दिसतोयच नाही बोललो. वैभव म्हणाला, ओ माय सिली लेडी, मी शाहरुख खानपेक्षा कमी थोडी आहे आणि हवेत उडायचा दिवस आहे तर का उडू नाही? बघ ना किती हिरवळ आहे सभोवतीला. मला तर हिला पाहू की तिला असं झाले. प्रिया म्हणाली, जास्त हिला तिला करू नकोस, नाहीतर हीच हिला तिला तुला अशी ठेवून देईन की तुझं तोंड ना हिला दाखवण्यासारखं राहील ना तिला. वैभव म्हणाला, अरे तुम्ही दोघी माझ्या मैत्रीण आहे की दुश्मन? आपल्या या हँडसम मित्राची एखाद्या मुलीसोबत सेटिंग लावून द्यावी तर तुम्ही तर त्याच्याच मुळावर उठल्यात. अक्षरा म्हणाली, वैभव, मागे कसं त्या मुलीने तुला फसवून पूर्ण कॅन्टीनचं बिल भरायला लावलं होतं हे विसरलास का तू? त्यावेळेस मला तिच्या भोळ्या चेहऱ्यामागचे इंटेन्शन समजले नव्हते म्हणून. नाही तर वैभव को फसाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है मेरी जान. वैभव पुन्हा शाहरुखचा डायलॉग मारत, या मुली या तर याच मुली आहेत ज्या त्या दिवशी मला एवढं ऐकून गेल्या आणि स्पेशली ती अवदशा, रुचीची नणद. दिव्या तिच्यापासून थोड्याच अंतरावर उभ्या असलेल्या त्या तिघांना पाहून बोलते, चल दिव्या, आता वेळ आली आहे यांना दिव्याशी पंगा घेतल्याची. शिक्षा काय असते दाखवण्याची. दिव्या तेथूनच चेहऱ्यावर गूढ हसू आणत मनातच बोलते. रुचीला कॉलेजवरून निघायला थोडा उशीरच होता. मधात खूप दिवसांच्या सुट्ट्या घेतल्याने इनकम्प्लीट सिलेबस तिला एक्स्ट्रा लेक्चर घेऊन पूर्ण करावा लागत होता, म्हणून तिला ॲडव्होकेट ऑफिसमध्ये पोहोचायला वेळच लागला. विक्रम आधीच तिथे पोहोचला व ऑफिस बाहेर तिची वाट बघत थांबला होता. एवढा उशीर असतो का यायला? विक्रम ती येताच बोलला. रुची म्हणाली, एवढा काय उशीर झालाय? 10-15 मिनिटे लेट झाले फक्त. विक्रम म्हणाला, तुझ्यासाठी फक्त असतील ते, माझ्यासाठी नाही. किती मुश्किलने ऑफिसमधून आलोय मी. रुची म्हणाली, बरं ठीक आहे, त्यासाठी माफी मागते मी तुझी. आणखी काय करू? आणखी करूच काय शकतेस तू? रागात बोलून विक्रम ऑफिसकडे गेला. त्याला तो राग ती उशिरा आली म्हणून आला होता
की ती डिवोर्स देते म्हणून, हे तर त्यालाच माहिती. सिर्के म्हणाले, मिस्टर अँड मिसेस पाटील, तुमच्या लग्नाला तर अजून 3 महिनेही पूर्ण झालेले नाहीत. मग डिवोर्स का हवाय तुम्हाला? रुचिता म्हणाली, सर, आम्हाला एकमेकांसोबत राहायचे नाहीये. आम्हाला माझंही नाव स्वतःच्याच मनाने जोडतेही. विक्रम मनातच बोलला. सिर्के म्हणाले, का? म्हणजे यांच्याकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स आहे का? किंवा तुमच्या दोघांपैकी कोणाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? रुचिता म्हणाली, सर, आम्हाला मॅच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स हवाय. आमच्यापैकी कोणाचं काहीच नाहीये, पण आम्ही एकमेकांसोबत नाही राहू शकत. सिर्के म्हणाले, पण एवढ्या लवकर तुम्हाला डिवोर्स मिळणे शक्य नाहीये. विक्रम म्हणाला, पण का सर? सिर्के म्हणाले, लग्नाला 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच डिवोर्स मिळू शकत नाही. आणि तुमचं लग्न तर आत्ताच झालंय. कोर्ट तुमच्या डिवोर्स अपीलला कधीच मान्य करणार नाही. रुची म्हणाली, पण यावर काही तर उपाय असेल ना? हो, पण त्यासाठी तुम्हाला काही महिने तरी एकमेकांसोबत राहावे लागेल. त्यानंतरच तुम्ही डिवोर्स फाईल करू शकता. विक्रम म्हणाला, काही म्हणजे किती? सिर्के म्हणाले, कमीत कमी 6 महिने तरी आणि जास्तीत जास्त 1 वर्ष. काय? दोघं एकाच वेळेस? रुचिता म्हणाली, सर, आम्ही एवढे दिवस सोबत नाही राहू शकत. सिर्के म्हणाले, डोंट वरी, मी प्रयत्न करेल की तुम्हाला लवकरात लवकर डिवोर्स मिळावा, पण कमीत कमी 6 महिने तरी तुम्हाला सोबत राहावेच लागेल. मी तुमचे डिवोर्स अप्लिकेशन कोर्टात लवकर ॲक्सेप्ट करावे यासाठी काय करता येईल ते बघतो. ॲडव्होकेट सिर्केशी बोलल्यावर दोघेही बाहेर आले. रुची तिची स्कूटी काढायला जातच होती की विक्रमने तिला हाक दिला. रुचीने त्याच्याकडे पाहिले. विक्रम म्हणाला, तू प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप करतेस की मी तुला फसवलं. मग तू ते ॲडव्होकेटला का सांगितलं नाही? कदाचित आपल्याला लवकर डिवोर्स मिळाला असता, पण त्याने आपल्या परिवारावर समाजाने नको ते शिंतोडे उडवले असते. आणि तसाही मॅच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स झाला तर तुझ्यावर फसवणुकीचा आरोप नसल्याने तुझ्या लग्नासाठीही दुसरी मुलगी सहज मिळू जाईल. रुची सहजतेने बोलली, पण तिच्या उत्तराने त्याचा राग मात्र 7व्या आसमानात पोचला होता. त्याने तिचे तिथेच दोन्ही दंड रागात घट्ट आवडून तिला जवळ ओढले. विक्रम, काय करतोयस तू? माझे हात दुखतोय. रुची कळवळतच बोलली, तू समजतेस काय ग स्वतःला? तुझ्यासाठी तर लग्न म्हणजे खेळ आहे ना? आज याच्यासोबत, उद्या त्याच्यासोबत, पण माझ्यासाठी खेळ नाहीये, समजलंस ना? आणि मला गरज नाहीये तुझ्या उपकाराची. मी माझं पाहू शकतो, कळलं तुला? विक्रम रागातच बोलला. विक्रम, सोड मला. वेळ लागलाय का तुला? आपण पब्लिक प्लेसवर आहोत. ती कळवळतच बोलली. त्याने तिला रागातच झटका देत सोडले. रुची मागे पडता पडता वाचली होती. तिने त्याला एवढ्या रागात कधीच पाहिले नव्हते. त्याची ही रिॲक्शन तिला अपेक्षितच नव्हती. तो तसाच रागात गाडी घेऊन निघून गेला. समजते काय ही स्वतःला? म्हणे मला दुसरी मुलगी मिळावी म्हणून. शा, बोलतही नाहीये मला, आणि ती एवढी मोठी गोष्ट किती सहज बोलून गेली. खरंच वेडा आहे मी, जे तिच्या प्रेमात पडलो. तिला कदर नाहीये कोणाची, ना माझी ना माझ्या भावनांची, कोणाचीच नाही. विक्रम रागातच टेकडीवर इकडून तिकडे फिरत बोलत होता. त्याने रागातच तिच्या मोठ्या दगडाला लाथ मारली. तिला नको आहे ना मी, तर मलाही नकोय ती. मलाही सतत तिच्यासाठी झुरत नाही बसायचंय. तिला तर साधी माणसाच्या भावनांची कदर नाही, माझ्या प्रेमाची काय करणार ती? बाबा बरोबर बोलायचे. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करून फक्त दुःखच पदरात पडतं. फक्त दुःखच. कितीतरी वेळ त्याचं अंतर्मय धगधगत होतं. ती त्याच्या आयुष्यात येणाऱ्या क्षणांना तो कोसत होता. कितीतरी वेळ त्याच्या हृदयावर पुन्हा एकदा वार केला होता तिने. अनपेक्षित. अक्षरा म्हणाली, रडू नको प्रिया. आता काय होणार आहे रडून? साडी परत तशी होणार आहे का? प्रिया साडी हातात घेऊन रडत होती. पण अक्षरा, आता मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ? काय सांगू बहिणीला? किती विश्वासाने तिने मला ही साडी नेसून दिली होती, आणि मी 1 दिवस पण नीट सांभाळू शकली नाही. प्रिया रडतच बोलली. वैभव म्हणाला, म्हणून मी तुला सांगत असतो, नीट पाहून बसत जा. पण नाही, तुला फोटो काढायचे असले की कुठं काढू नि कुठं नाही असं होतं ना, तू म्हणूनच हे सर्व झाले. तुला गार्डनमध्ये झाडाझुडपात जायची काय गरज होती? प्रिया म्हणाली, त्या गार्डनमध्ये नाही फाटला हा पदर. मी एवढी वेडी वाटते का तुला? वैभव म्हणाला, मला काय माहीत. अक्षरा म्हणाली, तू गप्प बस वैभव. तिला सावरायचे सोडून तू काय तिच्या चुका सांगत बसलायस? बरं प्रिया, जाऊ दे ना, त्यात काय, फक्त पदरच तर फाटलाय ना. वैभव म्हणाला, मी तुला सुई दोरा आणून देईल, तू फाटलं तेवढं शिवून घे. इट इज सो इझी.
त्यावर प्रिया अजूनच रडायला लागली. अक्षरा म्हणाली, वैभव तू निघ इथून आधी, नाहीतर त्याच सुई दोऱ्याने तुझं तोंड सिवेल मी. वैभव म्हणाला, अगं मी तर जस्ट आयडिया देत होतो. अक्षरा म्हणाली, नको आम्हाला तुझी भंकच आयडिया. आणि प्रिया यात तुझी काहीही चूक नाहीये. मला खात्री आहे वहिनी नक्की तुला समजून घेतील. पण मला कळत नाहीये तुझ्या साडीचा पदर एवढा फाटलाच कसा? आपण कॅन्टीनमध्ये बसलो होतो तेव्हा तर नव्हता. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की कोणीतरी मुद्दामून फाडला? प्रिया अश्रू पुसत बोलली. फाडला नाही प्रिया, कापला. हे बघ एकदम स्ट्रेट कापलाय गेलाय. आणि असा आपण फक्त कैचीने किंवा ब्लेडने कापू शकतो. वैभव म्हणाला, हो ग, पण अशी नीच करतूत कोण करेल, तेही एका मुलीसोबत. अक्षरा म्हणाली, तेच तर आता माहीत करून घ्यायचं आपल्याला. असेल तर असेल. ते सर्व ज्यानेही केलं असेल ना अक्षरा, त्याला किंवा तिला ही प्रिया पाटील सोडणार नाही आता. प्रिया नाक ओढत बोलली. पण तेवढ्यातच रागात रुची रस्त्याने विक्रमचाच विचार करत होती. त्याने रागाने घट्ट पकडलेल्या तिच्या गोऱ्या दंडावर त्याची बोटे उमटली होती. पण त्याकडेही तिचं लक्ष नव्हतंच मुळी. ती विक्रमच्या वागण्याचा विचार करत होती. असा कसा वागला हा? एवढ्या मोठ्या पब्लिक प्लेसवर माझ्यावर ओरडला? समजतोस काय हा स्वतःला? तुझ्यासाठी लग्न म्हणजे खेळ आहे म्हणे. खेळ तर याच्यासाठी आहे म्हणून तर फसवून लग्न केलंय माझ्याशी. मी याच्या फसवणुकीबद्दल काही सांगितलं नाही यासाठी याला थँक्यू म्हणायला हवं, तर माझ्यावरच डाफरला. मीही सोडणार नाही याला. पण मी त्याला प्रतिकार का करू शकली नाही त्यावेळी? शेवटी तिच्या मनात प्रश्न डोकावलाच. विचार करतच घर कधी आले हेही तिला समजले नाही. तिने स्कूटी स्टँडवर व्यवस्थित उभी केली. घराचा दरवाजा उघडाच होता म्हणून ती सरळ आत आली. पण समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तर काय असेल मित्रांनो, पुढे कशाचा धक्का बसला आहे तिला, तर जाणूया पुढील भागात.